हाय गाईज, वेलकम बॅक. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फ्रीज क्लिनिंग आणि ऑर्गनाईज करणार आहे, कारण माझा फ्रीज खूप खराब झालेला आहे, त्याला साफ करायचं आहे. आणि त्याचबरोबर मी ऑर्गनाईजसुद्धा करणार आहे, कारण ऑर्गनाईज करताना मी असे कोणतेही वस्तू वापरते जे माझा फ्रीज आहे तो व्यवस्थित राहतो आणि सुटसुटीत सुद्धा राहतो. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. फ्रीज साफ करताना कधी पण मेन स्विच हा बंद केला पाहिजे आणि त्याचबरोबर प्लगसुद्धा काढून ठेवला पाहिजे. सेफ्टी कम फर्स्ट. कारण जेव्हा आपण साफसफाई करत असतो तर आपल्याला लक्ष नसतं, तर शॉक लागण्याची शक्यता सुद्धा असते. आता इथे मी हे जे सामान काढते तर डोअर साईडचं सामान काढते आणि जे मला लागणारं नाहीये, जसं की एक्सपायर्ड झालेलं असेल ते मी फेकून देणार आहे. कारण आपण फ्रीजकडे खूप कमी लक्ष देत असतो, त्यामुळे त्या वस्तू तशाच पडलेल्या असतात आणि आपल्याला माहीत सुद्धा नसतं की ते कधी एक्सपायर्ड झालेले आहेत आणि तरीसुद्धा आपण त्याला रियूज करत असतो. त्याकरिता फ्रीज हा दर महिन्याला किंवा 2-3 महिन्याने हा क्लीन केलाच पाहिजे आणि एक्सपायरीसुद्धा चेक केली पाहिजे. तर आता इथे मी सगळं सामान काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर फ्रीझरला मी इथे लास्टला क्लीन करणार आहे. कारण फ्रीझरमध्ये आपण बऱ्याचशा वस्तू ठेवत असतो, जसं की आईस्क्रीम असो किंवा चीज असो. तर जोपर्यंत माझं हे बाकीचं क्लीन होत नाही, तोपर्यंत मी फ्रीझरला हात नाही लावत. तर आता क्लीनिंगसाठी स्टार्ट करूया. तर क्लीनिंगसाठी इथे मी अर्बन वाइप क्लीनरचा वापर केलेला आहे. आता हा जो स्प्रे आहे मी जास्त करून फ्रीजच्या रबर्सला जास्त मारणार आहे. तिथे आपण खूप कमी क्लीन करतो, कारण तिथे घाण भरपूर असते, चिकटपणा असतो, काळेपणा असतो. आता इथे हे जे सेल्फ्स आहे फ्रीजमधले ते निघत नाहीये, कारण डोअरला अटकतंय. तर मी इथे त्याला मध्येच क्लीन करणार आहे स्प्रे मारून. मधले जे सेल्फ्स आहेत त्याला जास्त काही क्लीन करायची गरज नाहीये, म्हणून मी ह्याला स्प्रेनेच क्लीन करणार आहे. आता हे जे अर्बन वाइप क्लीनर आहे त्याला 1 मिनिटं ठेवायचं आहे आणि मग स्क्रबरने स्क्रब करून मग त्याला पुसायचं आहे व्यवस्थित. आता इथे तुम्ही बघू शकता, मी इथे 1च मिनिटं ठेवलं होतं आणि व्यवस्थित स्क्रबरने मी क्लीन करते, तर किती नीट क्लीन झालेलं आहे. त्याचा चिकटपणा आणि काळेपणा जे झालेलं ते सुद्धा निघून गेलेलं आहे. तर दरवेळेला मी हे अर्बन वाइप क्लीनरचा यूज करत असते. दुसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा फ्रीज क्लीन करू शकतो, जसं की बेकिंग पावडर, सोडा किंवा लिंबू ॲड करून, व्हिनेगर ॲड करून मग ते सोल्युशन तयार करून स्प्रे करू शकतो आणि मग क्लीन करू शकतो. तर आता इथे माझं फ्रीजला मी स्क्रबरने क्लीन केलेलं आहे. त्याचबरोबर आता इथे सॉफ्ट क्लॉथने त्याला पुसून घेते व्यवस्थित, जेणेकरून तो फ्रीज व्यवस्थित क्लीन दिसेल. फ्रीज पुसून घेतल्यावरती इकडे मी जे डोर साइडचे जे रॅक्स होते ते मी घासून घेणार आहे. तर घासून घेताना कधी पण मी ते सॉफ्ट स्क्रबरचा वापर करते. कारण हे जे सेल्फ्स आहेत एकदम सॉफ्ट आहेत, डेलिकेट आहेत, तर त्याला स्क्रॅचेस नाही आले पाहिजेत, म्हणून मी इथे असा याचा सॉफ्ट स्क्रबरचा वापर केलेला आहे. फ्रीज साफ करून झाल्यावरती फ्रीजच्या ज्या वस्तू आहेत त्या मी अरेंज करून ठेवणार आहे. जसं की फ्रीजचं कव्हर. फ्रीजचं कव्हर वापरलंच पाहिजे, कारण त्याच्या साईडला आपण काय-काय ठेवू शकतो, ज्या आपल्याला लागणाऱ्या वस्तू असतील. त्याचबरोबर हे जे फ्रीजचं मॅट आहे ते सुद्धा मी ठेवलेलं आहे. कधी पण मी जेव्हा काही दूध ठेवते, वस्तू ठेवते, कोणतं काही असेल लिक्विड टाइप, तर ते पडलं तर ते खराब नाही झालं पाहिजे, म्हणून मॅट हे लावणं तितकंच गरजेचं आहे फ्रिजमध्ये. फ्रीजला साफ करून झाल्यावरती प्रश्न तो पडतो तो म्हणजे भाज्यांचा. तर भाज्यांना आपण कसं स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये. तर इथे मी कंटेनरचा वापर केलेला आहे. प्लास्टिक स्टोरेज कंटेनर, जे की मी ऑनलाईन घेतले होते. तर इथे जे हे जाळी दिसते तर ते मॉइश्चरायझरसाठी आहे. कारण जेव्हा कधी पण आपण पालेभाजी ठेवतो त्याच्यामध्ये तर ते ॲब्झॉर्ब करून घेतं. म्हणून मी इथे ह्या स्टोरेज बॉक्सचा वापर केलेला आहे. तर सर्वात आधी ज्या मी भाज्या ठेवलेल्या आहेत, तर ह्याला मी अनवॉश्ड करून ठेवलेला आहे. कारण जेव्हा मला वापरता येतील तेव्हाच मी त्याला कट करून ठेवते आणि वॉश करून ठेवते. पालेभाज्या जेव्हा आपण खात असतो, तर एका हफ्त्यासाठीच आपण घेत असतो. जास्त आपण घेत नाही. त्याकरता त्या भाज्या असतात त्या संपून जातात. आता दुसरं जे आहे ते आहेत मिरच्या. तर मिरच्या मी स्टोअर अशा करून ठेवते, की जेणेकरून मला त्या लाँग टाईमसाठी राहतील, जसं की 2 हफ्त्यासाठी. तर इथे मी या मिरच्यांना जी डेटा आहे ती काढून ठेवलेली आहेत आणि त्याचबरोबर जे खराब झालेली मिरच्या आहेत त्यासुद्धा काढून ठेवलेल्या आहेत. आणि हे जे स्टोरेज बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी ठेवते आणि एकदम चांगल्या व्यवस्थित राहतात. मिरच्या व्यवस्थित आपण ठेवल्या तर त्या व्यवस्थित सुद्धा राहतात. दुसरं जे आहे ते आहे आलं. तर आलं जेव्हा कधी आपण घेतो मार्केटमधून तर ते माखलेलं असतं मातीने. तर त्याच्यासाठी आपल्याला आलं हे पूर्ण वॉश करूनच घेतलं पाहिजे. तर सर्वात आधी इथे मी या स्टोरेजमध्ये ठेवते. तर हे जे स्टोरेज आहे
तर त्याला होल्स आहेत, जेणेकरून ते ऑटोमॅटिकली पाणी आहे ते पडून जाईल खाली. तर मला वॉश करताना सुद्धा व्यवस्थित क्लीन करू शकते मी आलंला, कारण पाणी साचणार नाही. तर असं हे कंटेनर आहे. तर आता इथे मी हे आलं पाण्याने वॉश केलेलं आहे. त्याचबरोबर त्याला व्यवस्थित पुसून सुद्धा घेते, कारण उन्हामध्ये सुद्धा आपण सुकवून त्याला मग ठेवू शकतो, कारण आलं खराब नाही झालं पाहिजे. दुसरं जे आहे ते आहे कोथिंबीर. तर कोथिंबीरचा वापर आपण भाज्यांमध्ये करतच असतो, वाटणामध्ये करत असतो. तर कोथिंबीर ही जी आपण जेव्हा कधी घेतो, तर व्यवस्थित घेताना सुद्धा घेतली पाहिजे नीट. आता जसं की इथे मी स्टोअर करायची आहे मला, तर सर्वात आधी इथे मी पहिलं चेक करते की कोणती कोथिंबीर खराब नाही झालेली आहे ना. जर कोथिंबीर खराब झालेली असेल, तर मी त्याला काढून घेते. काळी असेल तर काढून घेते आणि मगच ठेवते स्टोरेज बॉक्समध्ये. कारण जर आपण तसंच ठेवलं, तर बाकीच्या सुद्धा ज्या कोथिंबीर असतात, त्या सुद्धा खराब होऊ लागतात. आता दुसरं जे आहे टोमॅटो, तर टोमॅटो कच्चे असतील तर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. पण हे जर कच्चे नसतील, पिकलेले असतील, तर त्याला बाहेर किचन काउंटर टॉपवरती ठेवलं तरी चालतं. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल टोमॅटोला, तर ते टोमॅटो खराब होऊन जातील. त्याचबरोबर मी इथे कॉलीफ्लॉवरला सुद्धा स्टोरेजमध्ये कापूनच ठेवलेलं आहे. आता वळूया दुसऱ्या स्टोरेजकडे. तर हे जे स्टोरेज आहेत, हे डोअर रेफ्रिजरेटर स्टोरेजचं आहे, प्लास्टिक कंटेनर्स. तर ह्याच्यामध्ये जसं की वांगी ठेवलेली आहेत, स्वीट पोटॅटोज ठेवलेले आहेत. तर हे जे स्टोरेज आहे, हे मी मोस्ट ऑफ साइडला नाही ठेवत, पण मध्ये ठेवते. कारण साइडला माझ्या ज्या बॉटल्स असतात, त्याच्यासाठी सुद्धा जागा लागते. तर आता इथे मी हे सगळं फ्रिज आहे ते ऑर्गनाइज करते. जसं की तुम्ही बघू शकता, तर सर्वात आधी इथे मी जे कंटेनर्स आहे भाजीपाल्याचं ते ठेवलेलं आहे. त्याचबरोबर खाली जे लागणारे आलं, कोथिंबीर ते बॉक्सेस ठेवलेले आहेत आणि हे जे आहेत, हे खालच्या शेल्फ्समध्ये ठेवलेले आहेत, जे मला इझिली काढता येतील. तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थितपणे राहिलेल्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत. ज्या वस्तू मला लागणाऱ्या आहेत साइड डोअरला त्याच मोस्ट ऑफ मी ठेवते. ज्या मला लागणारे नाही आहेत, त्या मी अजिबात नाही ठेवत. जसं की आता इथे मला पाण्याच्या बाटल्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या ह्या मी ठेवलेल्या आहेत. साइड डोअर ऑर्गनाइज करून झाल्यावरती इकडे मी जे वरचं सेक्शन होतं तिथे मी दूध ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर खोबरं ठेवलेलं आहे. खोबऱ्याचं जे वाटण करून ठेवलंय ते ठेवलेलं आहे आणि फ्रीझर. फ्रीझर मी इथे फ्रीझरमध्ये जे ट्रे आहे तो ठेवलेला आहे. तर फायनली इथे माझं हे फ्रिज आहे ते ऑर्गनाइज व्यवस्थित क्लीन करून झालेलं आहे. फ्रिज ऑर्गनाइजसाठी इथे मी स्टोरेज बॉक्सचाच वापर केलेला आहे. तर त्याची लिंक मी इथे आहे. आता नेक्स्ट जे आहे ते आहे कांदा, बटाटा ठेवण्याचं रॅक. इथे मी छोटंसंच घेतलेलं आहे, जे मला माझ्या किचन कॅबिनेटमध्ये ठेवता येईल. तर अशा प्रकारे मी हे माझा फ्रिज ऑर्गनाइज करून ठेवलेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर एंड सबस्क्राईब टू माय चॅनल कारण मी असे व्हिडिओज घेऊन येत राहणार आहे. बाय.